मंडळी, जनमानसात प्रश्न उमटला. भाषेस काय एवढे स्थान, भाषेस काय एवढा मान, मनुष्याचे हृदय. भाषा म्हणजे सर्जनाचा हुंकार, भाषा म्हणजे बुद्धीचा आविष्कार, मनुष्याचे हृदयी. भाषा हे संस्कृतीचे वस्त्र, भाषा देतसे शब्दांचे अस्त्र, मनुष्याचे हृदय. भाषा हे भावनांचे वाहन, भाषा करी विचारांचे रोपण, मनुष्याचे हृदयी. भाषा दे जीवनास अर्थ, भाषेविण व्यवहार व्यर्थ, मनुष्याचे हृदय. भाषा असे आमुचे प्रतीक, भाषेचे करा दूरदेशी कौतुक, मनुष्याचे हृदयी. भाषेची जोपासावी आवड, भाषेची नये हो परवड, मनुष्याचे हृदय. भाषा सो अखंड अक्षय, आमुची माय भाषा सो अखंड अक्षय, मनुष्याचे हृदयी, मनुष्याचे हृदयी. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. जतन भाषेचे, रक्षण संस्कृतीचे, अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा. शेवटी पाऊस म्हणजे तरी काय असतं? वाडवडिलांचा सांगावा आभाळातून घेऊन येणारा तो आपलाच एक भाऊबंद असतो. त्यांच्या आनंदाश्रूंचाच खारट थेंब असतो. लेखक कवी त्याला पावसाचं नाव देतो. पण पाऊस येतो तरी कसा? आभाळाचंही गणगोत मातीतच असतं अन पाऊल वाटांचा आसरा घेत आभाळ मातीत उतरतं. म्हणूनच सारं चराचर व्याकुळ होऊन पावसाची चातकासारखी प्रतीक्षा करत असतं. वर्षा ऋतूच्या पर्जन्योत्सुक नभातलं ओझं हळूहळू रित होत जातं आणि वसुंधरा तृप्त होत जाते. तिची ही तृप्ती प्रतिभावंतांच्या लेखणीला उभारी देते आणि त्यात इंद्रधनुष्य रंग भरते. आयुष्याच्या नागमोडी पाऊल वाटांचा प्रवास मग अक्षर गंधाने भरून जातो आणि बघता बघता साठा उत्तराची शब्द कहाणी सुफळ होत जाते. अक्षय भाषा निर्मित पाऊस ही अशीच एक सुफळ पूर्ण होणारी शब्द कहाणी. परवा काय पाहिलं माहिती? डबल रेनबो. काय मस्त दिसत होता तो म्हणून सांगू.
माझ्या ड्रॉइंग मध्ये कसे छान 7 कलर्स काढले होते तसं का नाही दिसत काय माहित. ते 2 रेनबोज एकावर एक होते. खरं तर साइड बाय साइड छान दिसले असते, पण ते 2 रेनबोज छान सेम गॅप ठेवून काढले होते. कंपास नक्की वापरलेला असेल. रेनबोला काय म्हणतात माहिती? इंद्रधनुष्य. इंद्र एक देव असतो आणि धनुष्य म्हणजे बो. इंद्रदेवाकडे फक्त धनुष्य असतो आणि आय थिंक त्याचे बाण संपूनच गेले. इंद्रदेव पाऊस पाडतो म्हणजे सगळीकडे पाडतो, फक्त फिनिक्स मध्ये नाही. आणि मग खूप गरम होतं. मग बाबा होस एका झाडावर लटकून स्प्रिंकलर लावतो. मग आम्ही दोघंही छान पावसात भिजतो. आय थिंक बाबाच बेटर इंद्र आहे. यू नो, स्प्रिंकलर्सच्या पाण्यात पण रेनबो दिसतो. मी त्याला बाबा धनुष्य म्हणते. रेनबो इतकं फनी असतं ना. जर तुम्हाला रेनबो बघायचा असेल तर सूर्याकडे पाठ करून उभं राहायला लागतं आणि सनसेट झाल्यावर रेनबो लगेच जातो. आणि मी रेनबो मध्ये गेले तर पाऊस सोडून काहीच नसतं, पण खूप मज्जा येते भिजायला. आजी म्हणाली इंद्रदेव खूप ओल्ड आहे, पणजी आजीच्या पण पेक्षा ओल्ड आहे. आय वंडर त्याला शाळेत वॉटर सायकल शिकवली असेल का? आणि शिकवली असेल तर त्याला आठवत असेल का? मे बी त्याच्यामुळे त्याला फिनिक्स मध्ये इथे पाऊस पाडायला जमत नाही. इंद्रदेवला क्लायमेट चेंजचं काही माहिती असेल का? आई म्हणाली खूप लोकांना क्लायमेट चेंज रिअल आहे ते कळतच नाही. आय होप इंद्रदेव त्यातला नसेल. अरे 6 वाजले, पावसात खेळायची वेळ झाली. बाय. Birds fly over the rainbow. Why, oh why can't I? पाऊस ज्याचा त्याचा. पाऊस ज्याचा त्याचा. पानावरती टपटप पडती, थेंब टपोरे बागडती. पानावरती टपटप पडती, थेंब टपोरे बागडती. ऊन त्यावरी दिसते मोहक, कुणी लुटे आनंद किती. ऊन त्यावरी दिसते मोहक, कुणी लुटे आनंद किती. सगळ्यांचे पण असे नसे. पाणी गळते छपरामधुनी, वारा न जुमाने भिंती. पाणी गळते छपरामधुनी, वारा न जुमाने भिंती. ऊब हरवते घरातली अन मनात राहे फक्त भीती. ऊब हरवते घरातली अन मनात राहे फक्त भीती. सगळ्यांचे पण असे नसे. पाटामधुनी खळखळ पाणी, बहरून आलेली शेती. पाटामधुनी खळखळ पाणी, बहरून आलेली शेती. ऊस उभा जो मात वाढतो, कुणास दिसते श्रीमंती. ऊस उभा जो मात वाढतो, कुणास दिसते श्रीमंती. सगळ्यांचे पण असे नसे. पात्रामध्ये नदी न मावे, सागरास येते भरती. पात्रामध्ये नदी न मावे, सागरास येते भरती. ऊर फोडुनी टाहो करती, कुणी तिथे छपरावरती. ऊर फोडुनी टाहो करीती, कुणी तिथे छपरावरती. सगळ्यांचे पण असे नसे. पाय थिरकती नशेत झुलती, कोसळत्या धारांवरती. पाय थिरकती नशेत झुलती, कोसळत्या धारांवरती.
ऊत येई बीभत्सपणाला कुणी बाटली करी रीती. ऊत येई बीभत्सपणाला कुणी बाटली करी रीती. सगळ्यांचे पण असे नसे. पायवाट चिखलाची जाता कपड्यांवर नक्षा बनती. पायवाट चिखलाची जाता कपड्यांवर नक्षा बनती. उर्मीने भरलेल्या छोट्या कुठे मस्त होड्या पळती. उर्मीने भरलेल्या छोट्या कुठे मस्त होड्या पळती. सगळ्यांचे पण असे नसे. पाऊसच तो सर्वांसाठी भावना निराळ्या चित्ती. पाऊसच तो सर्वांसाठी भावना निराळ्या चित्ती. ऊर्ध्वेकडूनी धारा येती हसती रडती अनसरती. ऊर्ध्वेकडूनी धारा येती हसती रडती अनसरती. सगळ्यांना भिजवून असे. रस्ता जिथे संपे तिथे आमचा वाडा सुरू होई. त्यामुळे नकोशी रहदारी फारशी नसे. वाड्यात राहणारे येणारे लोकच तिथपर्यंत पोचत. बाकी भाजीवाले, बोहारीण, पेपरवाले, दूधवाले हे रोजचे. कल्हईवाले, गादीचा कापूस पिंजणारे, सुऱ्यांना धार करणारे हे अधूनमधून येणारे. पुढचं आणि मागचं अशी 2 दारं आमच्या वाड्याला. त्या दोन्ही दाराच्या मध्ये लांब लचक वाडा. वाड्यात सुरुवातीला ओळीनं चिक्कू, पेरू, रायआवळा, प्राजक्ताची झाडं. त्या पेरूच्या झाडाला लागणाऱ्या पेरूच्या वासानं पंचक्रोशीतल्या वानरांना आमच्या झाडाला पेरू आवळे लागलेत हे समजत असे. मग एखाद्या उन्हाळी दुपारी त्यांची धाड पडे. कौलांवर एकदम धाड धाड आवाज होई. आधी वाटे भूकंपच झाला. म्हणून बाहेर जावे तर 20-25 काळ्या तोंडाच्या वानरांची फौज दाखल झालेली असे. छोटी पिल्लं येऊन आया उड्या मारत सगळ्या वाडाभर कौलांवर स्थानापन्न होत. त्यांच्या उड्या मारण्याने मेंगलोरी कौले हलत आणि ती येणाऱ्या पावसाळ्यात घरातून गळण्याची नांदी असे. आमच्या कौलातून घरातून सुरवंट पडू लागत आणि आता पावसाळा येणार याचा सुगावा लागू लागे. तो इवलासा केसाळ खरवरीत जीव असा अचानक अंगावर येऊन पडल्याने अगदी त्रेधा तिरपीट उडे. त्यातून जर तो चिरडला अंगावर तर लाले लाल होऊन खाज येई. अशा कशालाही बाबांचे औषध असे, पाण्याची पट्टी. आता ती पाण्याची पट्टी कशी बनवायची हा प्रश्न पडलेला मला आठवतो. एक दिवस पावसाळा सुरू होई आणि वाड्याचे रूपच बदलून जाई. सगळीकडे पाणीच पाणी होई. सगळ्यांची अंगणे चिखलमय होऊन जात. वाड्यातून जाण्यासाठी कसरत करत चिखल निसरडी वाट टाळत जाणे हे एक मोठे कौशल्याचे काम असे. वाड्याच्या जणू दुखऱ्या नसेला धक्का न लावता चालावे लागते असे वाटे. माकडांनी उड्या मारून हलवलेल्या कौलांनी एव्हाना आपल्या जागा चांगल्याच बदललेल्या असत. त्या बदललेल्या जागांचा पत्ता जेव्हा पहिला वळवाचा पाऊस येई त्यावेळीच लागे. गळण्याच्या प्रत्येक प्रकाराला आम्ही नाव देत असू. काही ठिकाणून पाणी नुसते थेंब थेंब ठिपके, त्याला बाबा शंकर अभिषेक असं म्हणत. काही ठिकाणी संतत धार लागे, ते म्हणजे गोमूत्र गळणे. आणि काही ठिकाणी भिंतीवरून पाण्याचा एक पातळसा पडदा तयार होई आणि बघता बघता त्याचा धबधबा होई. तो मग आमचा गोकाकचा धबधबा बने. रात्रीत अचानक आलेला पाऊस आम्हाला सळो की पळो करून सोडे. कधी सुरुवात होई ती सावकाश थेंब थेंब कुठेतरी हातावर चेहऱ्यावर पडू लागे. गाढ झोपेत असताना त्या पाण्याच्या स्पर्शाने अगदी दचकून जागे व्हायला होई. हलक्या पावसाचा आवाज कौलावर येऊ लागलेला असे, पण झोप आणि उठण्याचा आळस त्या गळण्यावर मात करे. गळत असलेल्या भागावर पांघरून ओढून परत झोपायचा प्रयत्न होई. मात्र मग त्या थेंबाचे हळूहळू धारेत रूपांतर होई आणि नाईलाजाने उठावेच लागे. गाद्या पांघरुणे आवरून घ्यावी लागत. पाणी बाहेर उडू नये म्हणून खोल पातेली बादल्या गोळ्या केल्या जात.
मध्यरात्री आमच्या त्या झोपायच्या खोलीचे अगदी जलतरंगाच्या मैफलीत रूपांतर होई. मग कोरड्या जागी झोपायची सोय करून झोपेपर्यंत पहाटेची म्हणजे नळ येण्याची वेळ झालेली असे. काही वेळा उठेपर्यंत भिंतीवरून आवाज न करता पाण्याचा पातळ पडदा आधीच आलेला असे. मग जादाची अंथरुणे पांघरुणे अगदी ओली होऊन जात. पावसाळ्यात ती वाळवणे म्हणजे अगदी मोठे जिकिरीचे काम असे. आता कुणाला काही लागलं तर पाण्याची वेगळी पट्टी करायला नको, भिजलेले पांघरून घेऊन बसायचे, हा विचार माझ्या मनात येई. वळीवाच्या पावसाने गळण्याच्या जागा दाखवून दिल्या की बाबांची तयारी सुरू होई. जाड आणि ओळखावे म्हणून दरवर्षी वेगळ्या रंगाचे प्लास्टिक ते कौलावर घालत. मग ते प्लास्टिक, डांबर अशा काही गोष्टी घेऊन ते कौलावर चढत. शिडी धरण्याचे आणि त्यांना काय लागेल ते देण्याचे काम माझ्याकडे असे. सगळा दिवस कौलावर काम करून ते संध्याकाळचे खाली उतरत. आता यावेळी नक्कीच गळणार नाही असे ते आम्हाला दरवर्षी अगदी खात्रीने सांगत. पाणी मात्र त्यांच्या खात्रीला धोका देत घरात येण्याचे मार्ग शोधूनच काढे. घातलेले जाड प्लास्टिक दर उन्हाळ्यात अगदी तुकडे तुकडे होऊन जाई. आणि मग पाऊस पडू लागला आणि वारा आला की ते तुकडे खाली पडू लागत. इंद्रधनुष्य त्याच्या रंगाचे तुकडे आमच्या कौलावर आणून टाकत आहे असे मला वाटे. पावसाळा अगदी पूर्ण भराला येई. आमचे घर शेवटच्या टोकाला असल्याने आमच्या घराकडे उतार होता. गटारी भरून वाहू लागल्या की साऱ्या वाड्याचे सांडपाणी आमच्या घराकडे वाहू लागे. घरासमोरच पाणीच पाणी होई. टॉम्याला म्हणजे आमच्या कुत्र्याला अगदी नाईलाजाने घरात बसावे लागे. कृष्णेचे पात्र भरून जाई आणि आमचा वाडा नदीच्या जवळ असल्याने पात्रावरून येणारा गारवा आणि बरोबर पाण्याचा घोंघावता आवाज येई. आमचे घर म्हणजे पाण्यातले एक बेट आहे असे मला वाटू लागे. पहिला पाऊस आला सिंगापूरच्या घरी आणि मी पातेली आणि बादल्या गोळा करून वाटच बघू लागले. पण कुठं गळलंच नाही. पाऊस शिष्ठासारखा बाहेरच थांबला. त्याला दुरूनच खिडकीतून बघितलं. कधी रात्री पाऊस आला की उगाचच अंगावर थेंब पडता आहे तसा भास होऊन जाग येई. एकदा फिनिक्सच्या घरी खिडकीचे सिलिंग खराब झाल्याने खिडकीतून पाऊस आत आल्यासारखे झाले आणि मला कोण आनंद झाला. पाण्याचे 4च काय ते शिंतोडे आत आले असतील. पण माझ्या अंगात अगदी संचार झाल्यासारखा आम्ही 4 बादल्या पातेली घेऊन सज्ज झाले. भांडे ओले होईल इतकेही पाणी आत आले नसेल. ते बघून माझ्याच डोळ्यात पाणी आले. सिलिंग नीट करूनही झाले. आता नक्कीच गळणार नाही या बाबा देत असलेल्या खात्रीचा मान पावसाने पहिल्यांदाच मला नको वाटत असतानाही ठेवला. आता कधी घर बांधू तर एक खोली पावसाचीच करावी. त्याला मोकळेपणे आत येऊ द्यावे. कधी झोपेत असताना टपटप पडणाऱ्या थेंबाने उठवावे. घरात पावसाला त्या खोलीत थोडे गळू द्यावे. कारण पावसाला घरात घेणाऱ्याच्या पदरी इंद्रधनुष्य त्याच्या रंगाचे तुकडे भेट देतो. The wind is sown with noodles of rain. वारा घाली सुबक टाके, तेजस्वी सुया सरींच्या, नाके जाती खोल खोलवर, जीर्ण जीर्ण वस्त्रावर धरायचे. वारा विणे सुबक टाके. Spring must have fine things to wear. वसंत मागे नवीन वस्त्रे, हिरव्या रंगे कलाबतूची, रेशमी गवतावर चढते,
रान फुलांची सुंदर नक्षी. वारा घाली सुबक टाके. टाका टाका नाजूक असा, न लागो धरतीला धक्का जसा. मुळी रंग न हो तिचा फिका, हीच काळजी त्या समीराला. वारा खाली सुबक टाके. जेव्हा पूर्ण होईल नक्षी, कुसुमांची अन पानांची ही, झुळझुळीत मग ती वस्त्रे लेण्या, स्वारी येईल वसंताची. वारा विणे सुबक टाके. Oh, the wind has often sown with me. 1, 2, 3. 1, 2, 3 खाली खोल खोल टाके. वारा विणे माझ्या संगे, काळाचे हे वस्त्र जीर्ण. वारा विणे माझ्या संगे, काळाचे हे वस्त्र जीर्ण. वाट अगणित वसंतांची, वाट अगणित वसंतांची, विणत राही तृण पुष्पपर्ण. तृण पुष्पपर्ण. तृण पुष्पपर्ण. Oh, the wind has often sown with me. 1, 2, 3. 1, 2, 3. माझ्या मनात येतो एक पाऊस, रिमझिम रिमझिम सतत बरसणारा, गाणारा, हसणारा, रुसणारा, पण मैत्रीचा पाऊस. माझ्या मनात येतो एक पाऊस, नेमकं काम घेऊन येणारा, जाळी जळमट साफ करणारा, सगळं काही स्वच्छ धुवून टाकणारा, माझ्या मनाला अंघोळ घालणारा, ज्ञान गंभीर पाऊस. माझ्या मनात येतो एक पाऊस, महापूर आणणारा, डोंगर काळे रंगवणारा आणि गेला तरी ओल ठेवणारा, आगंतुकासारखा येणारा दुःखाचा पाऊस. मी बघते दूर एक पाऊस, निळसर धुंद रंगाचा, भुलवणारा, हवा हवासा, जरासा भिरवणारा, प्रश्नचिन्ह निर्माण करणारा कुठला हा पाऊस? मला सतत खुणवणारा. माझ्या मनात येतो एक पाऊस. आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे. ए आई मेघ तशी बघ गडगड करती, विजान भातन मला खुणवती. त्यांच्या संगे अंगणात नाचू दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच गो भिजून मला चिंब चिंब होऊ दे. ए आई बदकांचा बघ थवा नाचतो, बेबक दादा हाक मारतो. पाण्यामधून त्यांच्या मधला पाठ लागत दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच गो भिजून मला चिंब चिंब होऊ दे. आई थाडे खाली उभा राहून, पायाने मी उडवीन पाणी. ताप कोकला शिंका सर्दी वाटतील ते होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग भिजून मला चिंब चिंब होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे, एकदाच ग
चिंप चिंप होऊ दे. ए आई मला पावसात जाऊ दे. नमस्कार मंडळी, मी सुनीता देशपांडे. वरदक्षिणा चित्रपटातील पावसावर आधारित एक गीत सादर करणार आहे. 1961 चा काळ होता. अतिवृष्टीमुळे पानशेत धरण फुटले होते व पुण्यात हाहाकार माजला होता. त्याच काळात गदिमांनी लिहिलेले हे गीत व मन्नाड्यांच्या आवाजात स्वरबद्ध झाले होते. गीतचे बोल आहे, घन घन माला नदी दाटल. चला ऐकू. धीमतनु कालिंदीच्या तटी श्रीहरी कशात घुमवी धुंद बासरी. कालिंदीच्या तटी श्रीहरी कशात घुमवी धुंद बासरी. एक अनामिक सुगंध येतो, एक अनामिक सुगंध येतो ओल्या कृष्ण विरहिणी कोणी गवळण, कृष्ण विरहिणी कोणी गवळण. तिला अडविते कवाड अंगण, तिला अडविते कवाड अंगण. अंगणीय विघ्या तळे साचले, अंगणीय विघ्या तळे साचले. भिडले जलदारा, भिडले जलदारा.
येतील तरतरते नाजूक चांदणे पाठी ठिणक्यात सारखे गाजवे उडतील चमचम चमकत वाऱ्याच्या लहरीवर मनसोक्त लहर आणि या कुणालाच यापैकी एकालाही झाडे पक्षी पाऊस प्राणी कुणालाच माहिती नसेल युद्ध म्हणजे काय युद्ध म्हणजे काय आणि यापैकी एकालाही झाडे पक्षी पाऊस प्राणी कुणालाच परवा नसेल युद्धाच्या आरंभाची युद्धाच्या अंताची माणसाच्या नाशाची माणसाच्या नाशाची माणसाच्या नाशाची आणि जेव्हा येईल पहाट वसंताची आणि जेव्हा येईल पहाट वसंताची खबर नसेल तिला माणसाच्या सर्वनाशाची मंद संत पाऊस परत येईल मंद संत पाऊस परत येईल The wind is sowing with needles of rain, with shining needles of rain. It stitches into the thin cloth of earth, in. Oh, the wind has often sowed with me. 1, 2, 3. Spring must have fine things to wear like other springs. Of silken green the grass must be, embroidered. 1, 2, and 3. Then every crocus must be made, so subtly as to seem afraid of lifting color from the ground, and after crocuses the round heads of tulips and all the fair, intricate garb that spring will wear. The wind must sow with needles of rain, with shining needles of rain, stitching into the thin cloth of earth, in. For all the springs of futurity. 1, 2, 3. पावसाच्या सुया. पावसाच्या सुया चमचमणाऱ्या, सुयांमध्ये त्या वाऱ्याच्या दोऱ्या. पावसाच्या सुया. वाऱ्याचा दोरा घेऊन बरोबर शिवतात धरेची मलमल चादर. जाऊन धरेत आत फार. 1, 2, 3, 4. माझ्या संगे असाच नेहमी शिवतो वारा शाल रेशमी. वसंत लेवण सुंदर लेणे येतो दर वर्षाप्रमाणे. त्याच्यासाठी विणतो वारा रेशम हिरवा शेला सारा. घालून नक्षीदार शिवीण. 1, 2 आणि 3. हिरवी गार झाली धरा. नाजूक वेली विणतो वारा. धरणीला बस अलगद शिवणी. तिचा रंग तिज पाशी ठेवणी. वेलींना त्या मिळतील काही, मग गोल टपोरी फुलेच बाई. अशी रेशमी कशद्याची ती सुंदर हिरवी शाल देखणी. जेव्हा होईल तयार विणुनी, वसंत येईल पुन्हा लेवणी. पावसाच्या सुया चमचमणाऱ्या, सुयांमध्ये त्या वाऱ्याच्या दोऱ्या. पावसाच्या सुया. दरवर्षी शिवतात मलमल चादर. वाऱ्याचा दोरा घेऊन बरोबर येणाऱ्या त्या वसंतासाठी विणून धरेत रेशीम गाठी. आत 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 फार. 1, 2, 3, 4.
हल्ली काहीही आठवत नाही मला फारसं. मी आता इथे एकटाच राहतो. माझं नाव काय हे सुद्धा मला माहित नाही, म्हणजे लक्षात नाही. आधी होतं सगळं लक्षात. सध्या वार काय, तारीख काय, साल काय, कशाचा फरक पडत नाही मला. काय मस्त जीवन आहे खरं तर. मला अधूनमधून भूक लागते, नाही असं नाही, पण आजूबाजूचं कोणी बोलत नाही ना माझ्याशी तसं फारसं. मग चौकशी कोण करणार. अर्थात बरंच आहे ते, नसत्या बांझोट्या चर्चा आणि बूड कापलेल्या फालतूच्या चौकशा. बरं, माझ्या प्रश्नांची उत्तरं कोणीच देत नाही. माझे प्रश्न चुकीचे असतील का. पण मला पडलेला एकच ते प्रश्न आहे, आणि तो मी अनेकदा वेगवेगळ्या पद्धतीने विचारून सुद्धा मला कोणी उत्तरच देत नाही. माझा साधासा प्रश्न इतका कसा काय चुकीचा असेल. आता सुद्धा बाहेर नळाचा वॉशर गेल्याप्रमाणे ढग गळतोय. सारखा पाऊस आणि चिखल सगळा. हे आमचं शेतावरचं घर. मी आता इथेच राहतो. खरं तर मला फार आवड आहे शेतीची. पण ही लोक मला म्हणतात की तू इथूनच खिडकीतूनच राखण कर. येडीच आहेत ते. काय बाळवण आहे एके ठिकाणी बसून लक्ष ठेवायला. पण मग मला आई ओरडते आणि मला ऐकावंच लागतं. आत्ताचं घर कसं एकदम मस्त आहे. 2 वर्षापूर्वीचं घर एकदम तकलादू होतं. अहो, घर कसलं कांचलाऊ, लाकडी, चौकोनी, कुलूप लावता येईल अशी एक झोपडीच होती म्हणाना. पण तरी पण मला आवडायची. दिवसभर काम करून थकून कधी सावली म्हणून किंवा कधी जेवायला असं आम्ही त्यात बसायचो. राहायचो क्वचितच, जवळपास नाहीच. त्याला लागून एक खोपट होतं. त्यात आम्ही एक वासरू बांधायचो गेरू रंगाचं. त्याचं नाव बबडी. त्याला हाक मारली की ते भसाड्या आवाजात थम्मा करायचं आणि आम्ही जोरात हसायचो. शालूला म्हणजे शालिनीला बबडी म्हणजे जीव की प्राण. अहो, रोज घरी जाताना तिच्या डोळ्यात पाणी यायचं. मग ती अजून एक गवताची पेंड तिच्या पुढ्यात ठेवायची आणि येते ग सकाळी लवकर असं म्हणायची. आणि बबडी सुद्धा तिचा हात चाटायची आणि काहीतरी बोलल्यासारखं तिच्याकडे बघायची. बर, ये सावकाश म्हणतीये. मागच्या जन्मी तुम्ही दोघी नक्की बहिणी असणार. चल आता अंधार होतोय, निघ लवकर. असा जीव दोघींचा एकमेकींवर. त्या दिवशी मात्र गंमतच झाली. असेच आम्ही रोजच्या सारखे संध्याकाळी शेतावर गेलो. गमत गमत चालत गेलो तर 15 मिनिटावर घर. संध्याकाळच्या गारवाराचा आनंद घेत बसलो होतो आम्ही दोघं. तेवढ्यात समोरचं धुसर दिसावं असा कोवळा अंधार पडायला लागला. बघता बघता आकाशात काळे ओथंबलेले गर्भाळ ढग माहेराला निघाल्याप्रमाणे जमा होऊ लागले. काहीतरी गूज गोष्टी चालल्या असाव्यात त्यांच्या. काय चित्र होतं म्हणून सांगू. शालू मला रेलून बसली होती. हातात हात कधी गुंफला गेला कळलंही नाही. आकाशात क्षणोक्षणी बदलणारी ती नक्षी ती डोळे भरून पाहत होती. शाले, तू कधी होणार ग त्या कांगारू ढगासारखी. अरे, अजून 4-5 महिने तरी आहे आणि तुझ्यापेक्षा जास्त काही तर मलाच आहे. आपल्याला मुलगी झाली ना तर तिचं नाव काय ठेव. तिला हाक मात्र आपण बबडीच मारायची.
आज आपण इथेच राहूया. अगं वेडी की काय तू? थंडी वाजेल ना तुला. काय नाही वाजत थंडी. मी काय इतकी लेची पेची नाहीये. आत्ता हुंदका दिल्यासारखा पाऊस कधीही पडायला लागेल आणि मग भिजत घरी जाण्यापेक्षा आज आपण इथंच राहूत. शिवरामला सांगू, तो घरी निरोप देऊन येईल आणि गुजा मावशीला जेवणाचं सांगून देऊ. बरं, राहूया तिथंच. गुजा मावशीच्या हातच्या त्या ताटाच्या बाहेर जाणाऱ्या अशा मोठ्या भाकऱ्या, हिरव्या मिरचीचा खरडा आणि पाटावरच्या वाटणाचा तो कोंबडीचा रस्सा खाऊन पोट कसं तट्ट भरलं आमचं. हव्या हव्याशा त्या गुलाबी थंडीने मोहरून जाऊन आम्ही घरात शिरलो. शालू म्हणाली, आज दिवा कशाला, अंधार गारवा उपभोगूया आणि चिमणा चिमणीसारखं बिलगुळून बसूया. स्पर्शांची भाषा सुरू झाली आणि आम्ही दोघेही जण मूक झालो. तिच्या पोटावरच्या त्या हलक्याशा उंचवट्यावरून मी हात फिरवला तशी ती शहारली. बबलीला पण थंडी वाजत असेल का रे? आता 2 महिन्यात मी घरी जाणार, मग तू इथे एकटाच येशील? किती वाजलेत रे? या 10. चल झोपूयात. असं म्हणत घोंगडीच्या उभेत आम्ही कधी झोपी गेलो कळले नाही. रात्री जलतरंग वाजावा असा डोक्यावरचा पत्रा वाजू लागला तशी मला जाग आली. बोरा एवढी थेंब असतील नक्कीच. जलतरंग बंद होऊन ताशा सुरू झाला तशी शालू मला अजूनच चिकटली. कर्णा घेऊन जाहिरात करावी तशी मध्येच वीज ठणाणच जात होते. लाईट तर गेलेलेच होते तेव्हाच. तेवढ्यात धडामधुडूम करत डोंगरात कुठेतरी वीज पडली आणि तसं शालूचं काय एकदम लपकन हल्लं. ती कोकऱ्यासारखी मला बिलगली आणि म्हणाली, बबडीला भीती वाटत असेल ना रे, तिला आत घेऊन येऊया. अगं प्राण्यांना आपल्यासारखी भीती वाटत नाही वेडे. बारे बा, अशी कशी नाही वाटत भीती? त्यांना बोलता येत नाही म्हणून भीती वाटत नाही असं थोडी आहे. थांब, तू इथेच थांब, मी आत्ता तिला घेऊन येते. असं म्हणत ती अंधारात उठली आणि दाराबाहेर गेली सुद्धा. अगदी तेवढ्यात तिला रस्ता दाखवावा या हेतूनं एकदम वीज चमकली. एवढंच कसं मला त्या विजेप्रमाणे लक्षात आहे. हो, बाहेरचे सोडा, घरचे सुद्धा तसलेच काहीही बोलतात. मला म्हणतात शालूचा कोळसा झाला म्हणे, कोळसा. अरे थांबा, आत्ता 2 महिन्यात शालू येईल गावाहून घरी परत आमच्या बबडीला घेऊन. मग ती, मी आणि आमची बबडी ती मोठी झाली की तिला खेळायला दारात वासरू बांधून ठेवलंय. गेरू रंगाचं. कुणाचं आहे काय माहिती वासरू. हलकेच निथळती
सूर हलकेच निथळती सूर मी आत उंबऱ्याड मैफिलीत सुनी दूर मैफिलीत सुनी दूर एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे. एक पाऊस माझ्याकडे राहून गेला आहे. श्वासांच्या सतारीत मल्हार ठेवून गेला आहे. पाऊस छेडतो ताना पाऊस छेडतो ताना वाऱ्याची घेऊनी साथ वाऱ्याची घेऊनी साथ भिनलेला ताल धराया थर थर ते दुबळे हात थर थर ते दुबळे हात पाऊस वाजतो दारी हलकेच निथळते सूर पाऊस मोकळा होतो जणू जन्म भोगुनी साती जणू जन्म भोगुनी साती मी गाव कोरतो माझे अश्वत्थाम्याच्या माथी अश्वत्थाम्याच्या माथी पाऊस वाजतो दारी हलकेच निथळती सूर हलकेच निथळती सूर हलकेच निथळती सूर दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बच के ये है बम्बे मेरी जान हा 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 हो ही हा 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 ऐ दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हटके जरा बच के ये है बम्बे मेरी जान. नमस्कार, माझं नाव शशांक दळवी. मी मूळचा मुंबईचा. मुंबईचं आणि पावसाचं एक अनोखं नातं आहे. नाही, उगाच विशेषण नाही लावलेलं मी. तसं पावसाचं आणि धरतीचं नातं असतंच. पण मुंबईत या नात्याचं पाणी काही वेगळंच आहे. म्हणजे असं पहा की कुठेही पाऊस पडण्याआधी मातीला सुगंध फुटतो. हरेक फूल पान पावसाची आस करून मोहरून उठतं. मुंबईत पावसाआधी घाणीचा आणि तबेल्याचा एकत्र वास सुटतो आणि गर्दीत अगोदरच घामेजलेला मुंबईकर घामानं चक्क निथळून निघतो. बाकी कुठेही पावसामध्ये हिरवगार छान गवत असतं. ठिकठिकाणी गोंडस तळी साचतात. मुंबईत चिखलाची डबकी निसरडी हिरवी शेवाळी माजतात. असो असो तर ही गोष्ट अशीच एका पावसाळ्यातली. मी तेव्हा कॉलेजला होतो. माझं कॉलेज तसं फार नाही, फक्त 2 तास अंतरावर होतं आणि मला
त्याकरता 2 बस आणि 2 गाड्या बदलून जावं लागायचं. आता गाड्या म्हणजे ट्रेन बरं का. पुण्यासारखं दुचाकीला गाडी न म्हणता मुंबईत स्कूटर किंवा बाईक म्हणतात आणि 4 चाकीला कार. तर त्या दिवशी दिवसभर पाऊस रिपरिपत होता. मी कॉलेजचा पूर्ण दिवस संपवून 1 बस आणि 1 गाडी घेऊन बँड्रापर्यंत तर आलो. पण ज्याची भीती होती तेच झालं. गाड्या बंद पडल्या. अर्थात अशी ही गाडी बंद पडण्याची ना ही माझ्यासाठी पहिली वेळ होती, ना हे स्टेशन अनोळखी. शिवाय त्यावेळी मोबाईल सुद्धा नव्हते. त्यामुळे विना नियंत्रण संचार स्वातंत्र्य होतं. त्यामुळे मी तसा बिनधास्त होतो. घड्याळात पाहिलं तर 6-6:30 वाजले होते. पण पावसामुळे इतकं अंधारून आलं होतं की जसे काही 9-9:30 वाजले. प्लॅटफॉर्मवर फक्त गर्दी नव्हती, तर तो गर्दीने चक्क ओसंडून वाहत होता. खरंच म्हणजे लोक प्लॅटफॉर्मवरून खाली ट्रॅकवर उड्या मारून ट्रॅकमधून पुढे चालत गाडी पुढे कुठे अडकली आहे ते बघून येत होते. मी असले धंदे कधीच करायचो नाही, कारण मला माहीत होतं की गाडीच्या डोक्यावर एक मोठा दिवा असतो आणि मोटरमनच्या हातात एक ठाणाणा हॉर्न. हे 2 इशारे गाडी जवळ आली की कोणाचंही लक्ष वेधण्यासाठी पुरेसे होतात. मग या नसत्या उठाठेवी करायच्या कशाला? रेल्वे स्थानकातल्या घोषणेप्रमाणे गाड्या सुरू व्हायला अजून अर्धा 1 तास तरी अवकाश होता. इथे माझ्या पोटात मात्र कावळे कोकलायला लागले होते. मी रेल्वे स्टॉलकडे नजर टाकली आणि ते 20 पावलांचं अंतर कापायला गर्दीतून अंग घुसळवत मला जवळजवळ 10 मिनिटं लागली. कॉलेजचे दिवस म्हणजे फाटके दिवस. पैसे खर्च करताना हात आखडता नाही, थोटकाच व्हायचा. पण पाकिटातल्या चोर कप्प्यात बाबांनी अडीअडचणीसाठी दिलेले थोडे जास्तीचे पैसे होते. त्याच्या जोरावर मग मी 4 रुपयांचा वडापाव घ्यावा की 3 रुपयांचा फक्त वडा असा विचार करत असताना एका भिकारी पोरीनं मला हटकलं. तिने प्रथम बोटांचा घास करून भीक मागायची ती सर्वपरिचित खूण केली. मग मी सुद्धा स्वतः अगदी गर्भश्रीमंत असल्यागत तिच्याकडे अशी एक तिरस्कारमय नजर टाकली. मळकट कपड्यातली ती काटकुळी मुलगी 10-12 वर्षाची असेल. कमरेवर पाण्याचा हंडा घ्यावा तसं एक शेंबडं लहान नि मलूल पोर. अशा भिकारी मुली आणि त्यांच्या टोळ्या मी कित्येक पाहिल्या होत्या. त्यामुळे तिला चुकवत अंग चोरून पाकिट सांभाळत मी स्टॉलवर पोचणार इतक्यात नजरेच्या कोपऱ्यातनं मी तिच्या डाव्या हातात काहीतरी वेगळंच पाहिलं. तो एक मोठा गंबूट होता, काळ्या रंगाचा पण बाहेरनं चिखलानं माखलेला. आणि ती मुलगी त्या गंबुटातलं पाणी किंवा जे काही होतं ते त्या लहान पोराला डाव्या हातानं पाजत होती. माझा डोळ्यावर विश्वासच बसेना. मुंबईतल्या भिकाऱ्यांची गरिबी मी पाहिली होती. 2 वेळचं पोट भरण्या इतपत कुठल्याही भिकाऱ्याला मिळायचंच आणि वर थोडे पैसेही. बँड्रामधल्या श्रीमंत वस्त्यातून तर मी अन्नदानात भिकाऱ्यांना गोड जेवणाचे ढेकर देताना सुद्धा पाहिलं होतं. मग या पोरीचं डोकं बिकं फिरलंय की काय? मी त्या मुलीकडे मान फिरवली आणि ओरडलो, ए क्या करती है? मुंबईत भिकाऱ्यांशी किंवा रिक्षावाल्यांशी बोलायला हिंदीच, पर्याय नाही. त्या मुलीनं परत ती भीक मागायची अशी सर्वपरिचित खूण केली आणि फक्त 2 शब्द म्हणाली, भूक लगी. काळीच गलबलणं म्हणजे काय असतं ते त्यावेळी मला बहुतेक पहिल्यांदाच कळलं. मग माझा हात माझ्या पाकिटाकडे कधी गेला आणि मी तिला 5 रुपयाची नोट कधी काढून दिली ते माझं मलाच कळलं नाही. मी सुन्न झालो होतो. माणसांच्या गर्दीचा, पावसाचा, अगदी माझ्या पोटातल्या भुकेचाही मला विसर पडला होता. पावसाळ्यात हॉटेलमधलं पाणी पिऊन सुद्धा मित्रांना टायफॉइड झालेला मी पाहिला होता. आणि ती मुलगी चक्क त्या घाणेरड्या गंबुटातलं पाणी लहान पोराला पाजत होती. प्लॅटफॉर्मवरच्या घोषणेमुळे मी भानावर आलो. गाड्या सुरू झाल्या होत्या. मी खायचा बेत रद्दच केला. पोटातली भूकच मेली म्हणा ना. खचाखच भरलेली एक गाडी सोडून मी पुढच्या लोकलमध्ये
गर्दीत दरवाजा पकडून कसाबसा उभा राहिलो. गाडी सुटली. तेवढ्यात माझं लक्ष प्लॅटफॉर्मच्या दुसऱ्या टोकाकडे गेलं. तिकडे तीच मुलगी बसली होती का? हो. आणि आता ती त्या गंबुटातून काहीतरी पित होती. मला कळेच ना आता हिला काय झालं. गाडीनं वेग घेतला आणि गाडी त्या टोकाकडे येऊ लागली. माझी नजर तिच्यावरून हटेना. जशी गाडी तिच्या जवळ यायला लागली तसं मी तिच्या गंबुटात अक्षरशः डोकावून पाहिलं आणि गंबुटात लपवलेली फ्रुटीची बाटली आणि त्यातून बाहेर येणारा स्ट्रॉ चक्क मला दिसला. गाडीनं प्लॅटफॉर्म सोडला. पावसाची सर सपकन तोंडावर बसली आणि माझ्या लक्षात आलं, मी जरी मुंबईचा असलो तरी ती भिकारी मुलगी सुद्धा मुंबईचीच होती ना. तर अशी ही मुंबईच्या पावसाची गोष्ट. माझ्या अहमला धक्का देऊन जाणारी, पण अगदी काल परवा झाल्यासारखी माझ्या डोळ्यासमोर लख्ख उभी राहते. आणि आज मी जेव्हा विचार करतो तेव्हा मला त्या मुलीने मला फसवलं याचा राग येत नाही. उलट असं वाटतं की माझ्यासारख्या पांढरपेशी लोकांमुळे अशा गरीब भिकारी मुलांची पोटं भरली जायची, अजूनही जातात. आणि हो, त्या मुलीनं क्लायंट एक्सपेक्टेशन मॅनेजमेंट किंवा हाऊ टू इन्फ्लुएन्स कस्टमर बिहेवियर किंवा सर्वायवल ऑफ द फिटेस्ट ह्याचे धडे कुठल्या मॅनेजमेंटच्या पुस्तकातनं नव्हते शिकले. तिने त्या तिच्या गरिबीतनं दारिद्र्यातून शिकले होते. त्यामुळे त्याबद्दल तिला माझा सलाम. धन्यवाद. दिल है मुश्किल जीना यहाँ जरा हा किती सुंदर आहे ना आज हवा. तू जर असा पंख फडफडवत बसलास ना तर मी तुला रामचंद्र राव म्हणेन. रामचंद्र राव हे कोण? अरे या समोरच्या घरात राहायचं ना ते. आता त्यांचं काय? असा शिरवा आला ना की मला हटकून त्यांची आणि त्यांच्या बायकोची आठवण येते. अच्छा, म्हणजे बरेच इंटरेस्टिंग दिसत आहेत हे रामचंद्र राव. इंटरेस्टिंग छे, अतिशय कंटाळवाणे. तुला कसं काय ठाऊक? अरे या वायरवर बसलं ना की त्यांच्या घरातलं सगळं छान दिसतं आणि वाक्य ऐकू येतं. दमला असाल ना ऑफिस मधनं, काही खायला करू का? नको, खाल्लं की सुस्ती येते. मला कामाला बसायचंय. अहो, आत्ताच तर तुम्ही कामावरनं घरी आलात. रोज संध्याकाळी काय काम असतं तुम्हाला? घरी आल्यावर काम करू नये. तुला नाही कळायचं ते. ज्याला काम करायचं असतं त्याला कसली आहे सकाळ आणि संध्याकाळ. मला माझं काम करू दे बरं. हुश, काय उकडतंय. छे, अगं तुला वरण भात शिजवायचा आहे, पण मला अर्ज, माहिती, शिफारशी, सरकारी नियम वाचून एक निकाल शिजवायचा आहे. काम करणं भाग आहे, नाहीतर वरून शिव्या आणि खालून शाप. तुझं काय जातंय म्हणायला संध्याकाळी कसलं काम. अगं पंखा काय लावलास? कागद उडाले ना. काय म्हणे, उकडलं तर काम करू नये. संध्याकाळी बायको बरोबर वेळ घालवण्याऐवजी काम करू नये. फारच बोरिंग आहे हा माणूस. नाहीतर काय, वर्कोहोलिक आहे नुसता. पण बघ आता काय गंमत होते ते, जादूची कांडी फिरल्यासारखी. या माणसाच्या आयुष्यात फार काही घडेल असं वाटत नाही.
तू म्हणतेस तर ऐकतो बाबडा. पाऊस. चहा आणि पाऊस एन्जॉय करायला कंपनी हवी. वाह, काय सुंदर पाऊस. हा पाऊस हिला दाखवायलाच हवा. अगं ए, पाहिलंस का? अहो काय झालं? केवढ्यानं हाक मारली? केवढ्यानं म्हणजे तू तिकडं स्वयंपाकघरात दडून बसली आहेस. आता काय नाजूक शीळ घालू तुला बोलवायला? हे पाहिलंस का? काय? अगं पाऊस, पाऊस. शी, त्यात काय पाहायचंय? पहा तर, पाऊस कसा कोसळतोय नुसता. जमीन कशी तहानलेली होती, आता पाण्याचे ओघळ दिसतायत वाहताना. वाह. शी, यात काय पाण्यासारखं आहे? काय पाहण्यासारखं आहे? अगं बघ बघ, मोठी माणसं कशी भराभर आत जात आहेत आणि छोटी मुलं मात्र मजेत बाहेर येत आहेत. चल आपण बाहेर फिरायला जाऊ. या पावसात? पाऊस आहे म्हणून तर म्हणतो. चल तुला पाऊस दाखवतो. दिसतोच आहे की डोळ्यांनी. म्हणे बाहेरचं. मी म्हणते आत बसा जरा, दूर या खिडकीपासनं. पावसाचा शिपकारा येतोय मधूनच. अहो किती भिजलात तुम्ही. भिजावं म्हणून तर मी इथं उभा आहे. म्हणून तर तुला इतक्या मोठ्यानं हाक दिली. बघ तर पाऊस. हो हो बघितलं. तसा नाही, मग कसा? मी दाखवतो. बरं दाखव. अरे वा, हा वृक्ष माणूस एकदम रोमॅन्टिक कसा झाला. तीच तर आहे मजा या पावसाची. रोमॅन्टिकच नव्हे तर रामचंद्ररावांच्या जिभेवर सरस्वती नाचू लागली. रामचंद्ररावांनी निरनिराळ्या प्रकारांनी पावसाचं वर्णन करायला सुरुवात केली आणि शालिनीला म्हणजे त्यांच्या बायकोला ते पाऊस दाखवू लागले. नंतर त्यांनी पावसात बाहेर जाण्याचा हट्ट धरला. शालिनीला त्यांना लहान मुलासारखं समजवावं लागलं. शिबाई, मला काही दिसत नाही. सगळीकडे काळी शाई सांडल्यासारखं दिसतं. काळी शाई? बर, काळी शाई तर काळी शाई. पण ही शाई अशी तशी नव्हे. कोरा कागद काळी शाई, अजून डाग पडला नाही. का करताय? चल आपण लहान मुलांसारखं पाण्यात हिंडून येऊ. म्हटलं तुमचं वय काय आहे? अगं असू दे ग, तुला नेहमी की नको त्याच गोष्टी आठवतात. बालपणात शिरलेला माणूस परत रोमॅन्टिक कसा. पावसात भिजण्याचा हट्ट बायकोने पुरवला नाही, पण खिडकीजवळ उभं राहून दोघंही छान भिजले होते आणि घरी कुणी नव्हतं. कळलं ना? बर, बाहेर नाही जायचं तर नको. काय वाटतं? काहीतरी खावंसं वाटतं. काय? काही. अगं तुला सुद्धा खाईन मी, इतकी भूक लागली आहे. काहीतरी तिखट चमचमीत कर. अहो तिखट बाधेल ना तुम्हाला. काही बाधणार नाही. काय उगीच बाधेल सोसणार नाही अशी भाषा बोलतेस ग. बरं शिरा आणखी भजी दोन्ही करते. झालं? हा माणूस रसिक आहे. अरे त्या भज्यांवर जाऊ नकोस. त्यांची पावसाची धुंदी अजून उतरलेली नाहीये. पुढची वाक्य ऐकलीस ना तर वाटेल सिनेमातला रोमॅन्टिक हिरोच बोलतोय जणू. तू नको करू. तू इथंच माझ्याजवळ उभी राहा. कुसुमला सांग ना करायला. कुसुम गेलीये तिच्या मैत्रिणीकडे. सगळीच मुलं बाहेर गेली. बरं जाऊ दे, पण तू कुठं जाऊ नकोस, इथंच राहा. बरं मी इथे. या फाईल वेड्या माणसाच्या तोंडून
असे शब्द निघू कसे शकतात? फाईल वेडा, अगदी बरोबर शब्द वापरलास. ऑफिसातून घरी आल्यावर त्यांना शालिनीचा गजरा, तिची झुळझुळीत साडी काही दिसलं नव्हतं. ते आता सगळं दिसायला लागलं दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यासारखं. इतकंच नव्हे तर त्यांना त्यांचं लग्न झालं तेव्हा पावसामुळे कशी गंमत आली होती ते पण आठवू लागलं. का तुला आठवत नाही? आपल्या वरातीच्या वेळी केवढा पाऊस कोसळत होता. तू सारखी थरथर कापत होतीस आणि मला चिकटत होतीस, पण मी काही झालं नाही असंच नव्हतं का दाखवत? बरोबर, ते जाऊ दे. तुम्हाला हे आठवते का? आपल्या लग्नानंतर पहिल्याच वर्षी मी जोशांकडे मंगळागौरीला गेले होते. आठवतं. आणि त्यानंतर हातपाय दुखतात म्हणून तू पुष्कळ वेळ मला जागवलंस. मी नाही जागवलं, तुम्हीच मला जागवलं. मला काहीही झालं नव्हतं. एकूण काय रामचंद्र राव गप्पांच्या मूड मध्ये आलेले दिसतायत. रामचंद्र रावांनी आपल्या बायकोला इम्प्रेस करण्यासाठी इतक्या बढाया मारल्या त्या दिवशी, माझी तर हसून हसून पुरेवाट झाली. पण काय हा रामचंद्र राव चांगला रोमॅन्टिक गप्पिष्ट असा दिसतोय. माझी काहीच हरकत नाही, तू जरा मला रामचंद्र राव म्हटलं तर. होय का? बरं, मग पुढचं ऐक ना जरा. शिरवा थांबला. आभाळ कसं स्वच्छ झालं. अरे काम, छे, उगीच वेळ गेला. किती काम पडलंय. अहो हे काय एकाएकी असे निघून का आला? काम म्हटलं बाहेर बघा तर जरा. काय बघायचंय? अहो आकाशात इंद्रधनुष्य उमटलंय. उमटू दे. त्यात काय बघायचंय? इंद्रधनुष्य काय कधी पाहिलं नाही? रिकामा बसलो नाही इथं मी. काम करू दे मला. करा, नुसतं कामच करा. खाणार आहात तर काही? काय खाणार? मलाच खाता. थट्टा नको. छे, कामाचं महत्व तुला केव्हा कळेल कोण जाणे. जा आता, काम करू दे आम्हाला शांतपणे. आणि हो, जाताना दार लोटून घ्या. बाहेर कार्टी काय धिंगाणा घालतायत नुसती. असा शिरवा परत कधी येईल? बिचारी शालिनी. मला रामचंद्र राव वगैरे म्हणायचं नाही. I opened my eyes and looked up at the rain. I opened my eyes and looked up at the rain. And it dripped in my head and flowed into my brain. And it dripped in my head and flowed into my brain. And all that I hear as I lie in my bed. And all that I hear as I lie in my bed is a slishity slosh of rain in my head. It's a slishity slosh of rain in my head. I step very softly. I walk very slow. I step very softly. I walk very slow. I can't do a handstand. I might overflow. I can't do a handstand. I might overflow. So pardon all the wild, crazy things I just said. So pardon all the wild, crazy things I just said. I'm just not the same since there's rain in my head.
I'm just not the same since there's rain in my head. डोळे उघडून वर पाहिले, पाऊस लागला पडायला. डोळे उघडून वर पाहिले, पाऊस लागला पडायला. डोक्यावरती टप 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 थेंब लागले बरसायला. डोक्यावरती टप 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 थेंब लागले बरसायला. डोक्यावरती पडून पाणी टाळू लागला भिजायला. डोक्यावरती पडून पाणी टाळू लागलं भिजायला. मधुनी झिरपून पाणी आत लागले शिरायला. टाळू मधुनी झिरपून पाणी आत लागले शिरायला. हळूहळू ते गळून पाणी मेंदूवरती पडू लागले. हळूहळू ते गळून पाणी मेंदूवरती पडू लागले. अडगी पडता डोक्यामध्ये गुगुळ गुगुळ करू लागले. अडगी पडता डोक्यामध्ये गुगुळ गुगुळ करू लागले. आता पाऊल ठेवून अलगद जपून मी हळूहळू चालते. आता पाऊल ठेवून अलगद जपून मी हळूहळू चालते. शीर्षासन पण केल्यावरती डोके माझे गळू लागते. शीर्षासन पण केल्यावरती डोके माझे गळू लागते. काही बाही असे न बोलत तर मी सॉरी म्हणते ओके. काही बाही असे न बोलत तर मी सॉरी म्हणते ओके. डोक्यात पाणी गेल्यापासून फिरले आहे माझे डोके. डोक्यात पाणी गेल्यापासून फिरले आहे माझे डोके. वाट पाहणे एकूणच कठीण. त्यातून अशा नटखट पावसाची वाट पाहणे अजूनच कठीण. तरी पण जेव्हा तो येईल तेव्हा असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. टिपून ल्यावा पापण्यांवरती, कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरड पडले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून प्यावा. त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे. खोटे भरवसे देत राहणे, बहाणे सांगणे, वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाराणे, वाट पाहणे अधीर होणे. पाप शंका मनी उभ्या ठाकणे, पोटी धस्स होणे, धुसफुसणे. सांगू नये त्याला आपले गाराणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू, लाडे लाडे उरी घट्ट आवळावा. पाठ घड्यांवर बसवून त्याशी गोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस. कथेचं शीर्षक आहे आईन्स पेट्रियस. लेखिका सुप्रिया अय्यर. कथाकथन भाग्यश्री बार्लिंगे. ए काय घालू सांग ना. सलवार सूट घालू का जीन्स घालू? काही घाल ग, तुला वाटेल ते. काही नाही घातलंस तरी चालेल. काय नाही म्हणजे गाऊन घालून तू बाहेर फिरलीस ना तरी कोण काय म्हणणार आहे इथे दार्जिलिंगला? आपल्याला ओळखतंय तरी कोण? म्हणून काय गाऊन घालून फिरू? नऊवार नाहीस ना. आधी सांगितलं असतंस ना तर घेऊन आले असते घरून.
आता कुठे तंद्री लागली आहे बाईसाहेबांची? आपले मूड्स प्रत्येक जागी वेगळे असतात ना रे. ते सारं तुलाच कळतं रे बाबा, तुलाही कळतं, पण तू ते कळून न कळल्यासारखाच वागतोस. एकदम चूक. मी तो प्रत्येक मूड पकडण्याचा प्रयत्न करतो, तू मात्र त्या प्रत्येक क्षणी तो नाकारतेस. आज बाहेर नाही जायचं का? आपण इथंच बसून राहायचं या खोलीत? तू म्हणशील तिथं जाऊ. जीन्स आणि टी शर्ट घालून त्या धुवाधार पावसात त्याच्या जोडीनं हिंडताना ती घर विसरली, मुलींना विसरली. नजरेसमोर होते दिलवाडा टेम्पल्स, पांढऱ्या शुभ्र संगमरवराच्या कितीतरी वर्षापूर्वी घडवलेल्या त्या शिल्पाकृती. अंगातला टी शर्ट ओला गच्च होऊन शरीराला बिलगला होता. जीन्स तर ओली झाल्यामुळे जड जड झाली होती. मन मात्र हलकं होतं. माउंट अबूला तर खूप पूर्वीचं यायचं होतं. लग्न झाल्यावर, मुलं होण्यापूर्वी, संसारात गळ्यापर्यंत फसण्यापूर्वी. पण ते तेव्हा राहूनच गेलं. मंद मंद भट्टी फुललेली दिसत होती एका टपरीत. त्या भट्टीवर खरपूस भुट्टे भाजले जात होते. ओल्या निथळणाऱ्या कपड्यांनी पावसांच्या धारांमध्ये पुन्हा एकदा भिजत त्या विदभर टपरीत उभे राहून खाल्लेले गरमागरम भुट्टे. रस्त्यावरच्या हातगाडीत भाजलेले भुट्टे हल्ली कुठेही मिळतात. ते भुट्टे गावातल्या त्या सपाट पावसासारखे उथळ उथळ. त्या भुट्ट्यांच्या जोडीला अशी संगमरवरी नशा नसते. इथला पाऊस मुक्त, आपल्यासारखाच. या पावसाला कुठली बस पकडण्याची घाई नाही, ऑफिसही गाठायचं नाही की मुलींच्या शाळांची वेळही सांभाळायची. तो ब्रह्मकुमारीचा मठ आहे बघ तिथे, आपण जाऊया का? नको, तिथं गेल्यावर तुला जोगन बिगन व्हायचा झटका आला ना तर मला एकट्याला परत जावं लागेल इथून. बाकी असा मठ आणि एवढं हाय स्टँडर्ड लिव्हिंग असेल ना तर कुणालाही जोगीण होणं आवडेल बघ. त्या झिम्मड पावसाची, त्या ओल्यागार वातावरणाची, अंगाला चिकटून बसलेल्या ओल्या कपड्यांची थंडी आता तिच्या अंगभर भिरभरू लागली. काय ग, काय झालं? थंडी वाजते रे. फिरायचं का आणखी पावसात? आपण ना आता आईस्क्रीम खाऊया. त्याला हसू आलं, मुक्त आणि प्रसन्न हसू. मग आईस्क्रीमही खूप छान लागलं. आता कोरडे कपडे कुठलेच नव्हते. त्याची नजर मिसकेल. 3 दिवसांपूर्वीचा मळका कोरडा गाऊन तिनं घातला. तुला नाही बदलायचेत कपडे? आता येतो जरा बाहेर जाऊन. कळलं. तो परत आला तेव्हा त्याच्या हातात खारवलेल्या काजूचं पाकिट आणि बरंच काय काय. एका प्लेटमध्ये त्यानं काजू ओतले आणि 2 ग्लासेस काढले. एक सिगरेट शिलगावली. कॉटवर तक्क्याला टेकून बसत म्हणाला, चलो अकंपनी मी. ती गप्पच. अगं आत्ता अंगातली थंडी पडेल बघ. तुला माहिती आहे रे, मला असलं काही जमणार नाही म्हणून. एक सांगू काय? जरा वेळासाठी सारं विसरून जा. काय विसरून जाऊ? हेच की आपण बाई आहोत, आपल्याला मुली आहेत, सासू आहे आणि इतरही साऱ्या मनाला न पटणाऱ्या गोष्टी. ते सगळं विसरणं जमेल? प्रयत्न केला तर नक्की जमेल. खरंच जमेल. मग हा जीन्स घालताना तू विसरलीस ना की 2 मुलींची आई आहेस म्हणून? तसंच आता पण सगळं विसरायचं. खरं सांग, तुला एखाद वेळेस असं सगळं विसरावं असं नाही वाटत? खूपदा वाटतं रे, पण नाही जमत. उलट असं काही केलं ना तर फार अपराधी वाटतं. आपण फार मोठा गुन्हा केलाय असं वाटतं. त्यातूनच तर निसटता यायला हवं ना. तो एक पेग घेत म्हणाला. निसटता यायला हवं खरंच. हो, दार्जिलिंगच्या त्या पहाडावर आपल्याला पहिल्यांदा हे जाणवलं, आपल्यालाही निसटता यायला हवं. पण जमत नाही आहे ते.
तुझं चालू दे रे, तर तू घे तू सिगरेट आणि ड्रिंक्स, तू कंपनी नाही देणार. वेल, लेट मी गेट मेंटली प्रिपेअर्ड. मग कठीण आहे बाईसाहेब. ती पुन्हा त्या मागच्या खिडकीपाशी जाऊन उभी राहिली. तिथून दिसणारी ती खोल दरी निहाळत राहिली. पण आता या क्षणी ती दरी नव्हतीच तिच्या मनात. डोळ्यापुढे सरकत होते पाईन्स पेट्रियसचे भले उंच वृक्ष, चढाव उताराच्या रस्त्यावर दाटी वाटीनं पसरलेले. त्या पाईन पेट्रियसनी प्रवासात तिची नजरबंदी केली होती. दार्जिलिंगच्या 2 दिवसांच्या मुक्कामातही पाऊस कोसळत होता. सूर्य पावसाच्या कडक बंदोबस्ताच्या तुरुंगात अडकून पडलेला. आता फक्त एकच दिवस दार्जिलिंगमध्ये मुक्काम. ती तर या पाईन पॅट्रियसच्या प्रेमात पडलेली. उद्या इथून निघण्यापूर्वी तिला त्या पाईन्स पॅट्रियसचा निरोप घ्यायचा होता. अगदी एकटीनं जाऊन त्याला भेटायचं होतं. चहा घेऊन झाला तसं ती म्हणाली, मी येते जरा फिरून. वळणावळणाच्या त्या भल्या मोठ्या रस्त्यांना जोडणाऱ्या छोट्या छोट्या पायऱ्या मातीत खणलेल्या, आणि त्या पायऱ्यांवरून तुरु तुरु चढ उतार करणारी ती बुटकी माणसं. टुणटुण उड्या मारीत उतरल्यासारखी ती उतरायची. तिनंही तो वळणावळणाचा रस्ता सोडून त्या पायऱ्यांनी जायचं ठरवलं. थोडं खाली उतरल्यावर त्या भल्या मोठ्या मंदिराच्या आवारात तिला पाईन्स पॅट्रियस दिसला. ती तिथं जाऊन विसावली. त्याच्या बुंध्यावर तिनं आपली पाठ टेकली आणि कितीतरी वेळ त्याच्याशी बोलत बसली. तिनं प्रकर्षानं त्याला सांगितलं ते तिच्या नोकरीतल्या त्या क्षणी जाणवणारे ताण. तिनं तर त्याला हेही सांगून टाकलं की तिला नोकरीचा खूप कंटाळा आलाय. आता इथून गेल्यावर सुट्टी संपून कामावर रुजू व्हायच्या कल्पनेनंच मन उदासलंय. खूपसं असं तळकप्प्यातलं बोलून झाल्यावर ती उठली आणि आपल्या निवासाच्या दिशेनं चालू लागली. बाजूच्या उतारावर एक खळाळणारा निर्झर होता. लख्ख प्रकाशणाऱ्या सूर्यप्रकाशात त्या निर्झराचं पाणी चमचमत होतं. तिथं कितीतरी बायकांचा जमाव जमला होता. त्यांच्या त्या निराळ्याच ढंगांच्या रंगीबेरंगी कपड्यांनी तो परिसर बहारदार झाला होता. बराच वेळ ती तिथं रमली. पण तिला आणखी एक आश्चर्य पाहायला मिळालं. धुणं धुवून थकलेल्या गप्पात रंगलेल्या त्या रंगीबेरंगी वस्त्रातल्या स्त्रियांचा जमाव मजेत सिगरेट बिडी ओढत होता. मस्तपैकी धुरांची वलय वातावरणात सोडित होता. तिला मनातून त्यांचा हेवाच वाटला. कधीतरी असं बिनधास्त जगता यायला हवं आपल्याला. परत जाताना ती स्वतःशीच कल्पना करीत होती की आपणही आपल्या बाथरूममध्ये बसून धबाधबा कपडे धुतोय. धुतलेल्या कपड्यांचे पिळे आपण बादलीत भरून ठेवले आणि ते वाळत घालण्यापूर्वी हॉलमधल्या सोफ्यावर बसून आपण एक मस्त दम भरतोय. त्या खालच्या दरीतून वरवर चढत आलेला एक मोठा ढग खोलीभर पसरला. त्या ढगामधून चालत ती कॉटवर त्याच्या शेजारी येऊन बसली आणि म्हणाली, त्या नक्की लेकवर कोसळणाऱ्या पावसाच्या धारा कशा दिसत असतील? झालं का बाईसाहेब मेंटल प्रिपरेशन? तिनं त्याच्याकडे पाहून हसून दिलं. परतीचा प्रवास सुरू झाला तेव्हा त्या झिम्माड पावसानं दऱ्या खोऱ्यात दडी मारली होती. काही चुकार ढग इथं तिथं रेंगाळत होते. जीन्स आणि टी शर्ट सुटकेसच्या तळकप्प्यात दडी मारून बसले होते. आता पुढं असणार होतं फक्त स्लॅबवरून धारेनं कोसळणारा सपाट पाऊस. शहरी रस्त्यांच्या कडेला भाजले जाणारे भुट्टे आणि आपली एक कंटाळवाणी नोकरी. मनाच्या आत मात्र दडून बसलेत संगमरवरी दिलवाडा टेम्पल्स, भला मोठा पाईन्स पेट्रियस आणि धबाधबा धुणं धुवून सिगरेट ओढणाऱ्या बायका. आज ना मला जरा बरंच वाटत नाही आहे. काल मंजू बहिणींच्या डोहा जेवणाला काय धमाल आली. खूप गाणी म्हटली, खेळ खेळले,
त्यात मी दमून गेले. खरं तर जयूताई नसल्यामुळे मी थोडी नाराजच होते. ती सध्या मॅट्रिकला असल्यामुळे अभ्यासात फारच बिझी आहे. पण शेजारच्या मैत्रिणी आल्या आणि गप्पा खूप रंगल्या. मंजू वहिनी इतकी सुंदर दिसत होती, आईने तिची दृष्टच काढली आज. काल शेजारची सुमा आली तेव्हा तिचे डोळे सुजलेले होते. मी तिला विचारलं, काय झालं गं? तर म्हणाली की आईने धपाटा घातला, लहान भावाला लाडू अर्धा दिला नाही म्हणून. मी तिला म्हटलं, अगं हो, मोठं होणं अवघडच असतं. मला नाही का आईसारखी अभिला खेळायला घे म्हणते आणि मुलींमध्ये तो नको असं म्हटलं तर रागवते. पण मी सुमाला सांगितलं, मला खरं वाईट ना अण्णांच्या वागण्याचं वाटतं. आई काय गं आपलीच असते, कितीही ओरडली तरी रात्री तिच्या कुशीत काय मस्त झोप लागते. पण अण्णांना मात्र जयूताईशिवाय आपल्याला अजून एक मुलगी आहे याचा अजून सुगावा लागलेला दिसत नाही आहे असंच मला वाटतं. सतत तिचीच तारीफ. तिला देवानंद आवडतो तर तिची किती थट्टा करतात. तिच्या आवडीची खास वांग्याची भाजी आणायला ते कधीच विसरत नाहीत. मला कुठली भाजी आवडते हे त्यांना माहिती नसेल. आई म्हणते की मीने आईबाबांना असा कुठलाच भेदभाव नसतो, सगळी मुलं सारखीच असतात. पण सुमे मला सांग, मी का आवडत नसेन गण्णांना? कधी जर बोललेच ना तर खेक असतातच. लंबडीची आली का गावभर फिरून, अभ्यासाच्या नावाने बोंब असंच म्हणतात. काल तर सगळ्यांसमोर मला ओरडले. म्हणाले, बघ जयू कशी अभ्यास करते आणि तू इथे मैत्रिणींबरोबर मज्जा. रडूच आलं मला. आज खरं तर बरंच वाटत नाही आहे आणि आभाळी काय भरून आलाय. आईला विचारावं की आज घरीच राहावं का म्हणून मी जरा स्वयंपाकघरात गेले. तिथे आई सकाळच्या गडबडीत होती. अभि सारखा तिच्या मागे असतो सकाळी. मी तरीही धीर करून विचारलंच तर अण्णा तिथेच चहा घेत होते. एकदम ओरडले. म्हणाले, नाही शाळेत ॲब्सेंटी नको, अभ्यास बुडतो, घरी आल्यावर बघू तुला कसं वाटतं ते. झालं. मी कशी बशी तयार होऊन पाय ओढत शाळेत गेले. मधली सुट्टी होते न होते तोच प्रचंड विजांच्या कडकडाटात आणि ढगांच्या गडगडाटात धो धो पाऊस पडायला लागला. शाळेवरची कौलं पाऊस झेलताना येणारा आवाज ऐकत राहावासा वाटत होता. मागचा आठवडाभर पावसाची रिपरिप चालूच होती. झडच लागली होती. बघता बघता शाळेचं पटांगण पाण्यानं भरून एक मोठं तळं साचलं. मधल्या सुट्टीत आम्ही सगळ्यांनी शाळेच्या आत बसूनच डबे खाल्ले. पाऊस वाढतच गेला आणि थांबायची काही लक्षणच दिसेना. मला जरा घरची ओढ वाटायला लागली. बहुतेक मुलींचे मोठे भाऊ किंवा वडील येऊन मधल्या सुट्टीतच त्यांना घरी घेऊन गेले. शाळा सुटली पण सगळीकडे पाणीच पाणी होतं. गारा पण पडल्या होत्या. हेडमास्टरीणबाईंनी आम्हाला वर्गातच थांबायला सांगितलं होतं. पाऊस थांबल्यावर निघा असं त्या म्हणाल्या. इतकं अंधारून आलं होतं आणि बहुतेक सगळी शाळा अर्ध्याच्या वर रिकामी झाली होती. मला आता भीतीच वाटायला लागली होती. इतक्यात मला छत्रीशी झटापट करत, धोतर वर बांधून, पाण्यातून वाट काढत, पावसात जेमतेमच ओळखू येऊ शकणारी एक व्यक्ती मीने मीने मीनू अशी हाक मारत पटांगणातून ऑफिसकडे येताना दिसली. मी जरा बाहेर जाऊन बघितलं तर माझा विश्वासच बसेना. ओले चिंब झालेले अण्णा, त्यांचा गोरापान चेहरा काळजीने काळवणलेला, ते मला हाका मारत होते. मी धावतच सुटले ऑफिसकडे आणि जाऊन बिलगले अण्णांना, धो धो रडत. अण्णा म्हणाले, बेटा ठीक आहेस ना? चल आता पाऊस थांबला की आपण इथून निघूच. शेजारच्या कडुलिंबाच्या झाडावर सगळे पक्षी किलबिलाट करत कधीच परतले होते. पण वरांडात एका चिमणीनं घरटं बांधलं होतं आणि तिची गोजीरवाणी पिल्लं तिथून डोकावत बघत होती. मला अण्णांजवळ तितकंच उबदार वाटलं. रसिक हो, तुम्हाला अक्षय भाषेचा हा कार्यक्रम आवडला असेल अशी आशा आहे. तुम्ही या कार्यक्रमाची लिंक जर इतरांबरोबर शेअर केलीत तर आम्हाला तुमची दाद मिळेल. तसेच अक्षय भाषा चॅनलला सबस्क्राईब केलं तर श्रोतृवृंद वाढल्याचा आनंद होईल.
असाच लोभ असू द्यावा. नमस्कार. अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा, जतन भाषेचे रक्षण संस्कृतीचे, अक्षय भाषा मराठी भाषा, अक्षय भाषा मराठी भाषा.